अर्धाचा समानार्थी पर्याय निवडायचा. अद म्हणजे अर्धा, अद म्हणजे प्रारंभ, अद म्हणजे शंकर, अद म्हणजे अज्ञ. चालू करतोय, लक्ष द्या. अज्ञ ज्याला वाटेल काय म्हणले, अज्ञ सर अज्ञ असेल. अज्ञ म्हणजे पोरांनो अज्ञेच्या विरोधार्थी सुज्ञ, ज्याला समजतंय. बरोबर ना, आपण का सुज्ञ पोरग, तसं अडाणी आहे पोरग, म्हणजे कसं अवखळ आहे पोरग, ती झाला अज्ञ. म्हणजे हे नाही. शंकर, शंकरला तुम्ही म्हणत असतात सांब, सांब म्हणजे शंकर पोरांनो, ही बी नाही. मग प्रारंभ आरंभ ती काय सांगायची गरज नाही, म्हणजे ती बी नाही. अद म्हणजे अर्धा, अद म्हणजे पोरांनो निम्मा. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. मी मुद्दामून ऑड शब्द घेतलेले आहेत, अजून सांगतोय मी बरं का. का तर तुमच्या पेपरची रचना कशी असते हो, 25 प्रश्न, 25 मधले 15 प्रश्न अख्खाच्या अख्खा महाराष्ट्र सोडवतो. 100% पोरं 15 प्रश्न सोडवणार आहेत. आता 15च्या पूर्ण जे 10 प्रश्न असणार आहेत, त्या 10 प्रश्नाची वर्गवारी तुमची 3-3-2 ने होणार आहे. अशा पद्धतीनं हे 8 प्रश्न झाले इथं, म्हणजे बरोबर. सॉरी, कसं तुम्हाला आता 10 प्रश्न करायचे का नाही, 3-3-2-2 अशा पद्धतीने होतील. 3-3-2-2 म्हणजे कसं, हे बऱ्यापैकी सोडवते, तिथनं काहीच पोरं हे सोडवते, आणि 5 होणारी पोरं हे सोडवते. पैकीच्या पैकी आपल्याला त्या पैकीच्या पैकी पर्यंत जायचंय, म्हणून ऑड शब्द सुद्धा मुद्दामून घेतलेले आहेत.